नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजनेचे मेसेज तर कोणत्या शेतकऱ्याला आलेले नाहीत. मात्र ज्या शेतकऱ्यांनी आपलं स्वतःचं स्टेटस चेक केलं अशा शेतकऱ्यांना पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे. आता यामध्ये बरेच शेतकरी हे द्विधा मनस्थितीमध्ये अडकले होते की पेमेंट करावं की नाही. त्याचं कारणही तसंच होतं, कारण कुसुमचं तर प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असेल काय झालं होतं. आता मग हे पेमेंट करायला पाहिजे का नाही पाहिजे असं आणखीही बरेच शेतकरी द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. कारण शेतकऱ्यांना गरज आहे सौर पंपाची, कारण वेळेवर लाईन राहत नाही, कधी कधी डीपीच जळते, पाणी देण्याचा सीझन चालू आहे आणि आत्ता सीझन चालू असल्यामुळे सौर पंप काही लगेच मिळणार नाही. मात्र शेतकऱ्यांना आता जेव्हा गरज पडते त्यावेळेस शेतकऱ्याला ही आठवण होत असते. पूर्वी म्हणजे अगोदरच ह्या गोष्टी करून ठेवत नाहीत. आता तसं सौर पंपाला तर उशीरच होतो. पण मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत की नेमकं सौर पंपाचं पेमेंट करावं की नाही करावं. या द्विधा मनस्थितीमध्ये जे अडकलेले शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या बद्दल महत्वपूर्ण माहिती आहे. त्यामुळे आपण सर्व माहिती पूर्ण व्हिडिओ बघावा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अगोदर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गरजेची, शेतकऱ्यांना फायद्याची असणारी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, कुसुम योजनेमध्ये काय झालं होतं की त्यावेळेस वेगवेगळ्या मेसेजद्वारे बऱ्याच शेतकऱ्यांना फसव्या वेबसाईटच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. आता ती कशी झाली होती की बऱ्याच वेबसाईट या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज फिरत होते की यावरून स्टेटस चेक करा आणि आपलं पेमेंट करा. आणि त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी पैसे भरले गेले आणि त्या शेतकऱ्यांची लूट झाली, त्यांचं नुकसान झालं. काही SMS माध्यमातून SMS आले, त्यामध्ये शेतकऱ्यांनी पेमेंट केले आणि त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. म्हणून जे आता मागेल त्याला सौर पंप योजनेचे जे अर्ज भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांना महिना दीड महिना झाला भरलेला आणि नंतर स्टेटस चेक केलं तर त्यांना पेमेंटचं ऑप्शन आलेलं दिसलं. पण तरी या अगोदर तसं झाल्यामुळे करावे की नाही या द्विधा मनस्थितीत शेतकरी होते. त्यानंतर दुसरी एक गोष्ट की काही शेतकऱ्यांनी तर अर्ज लगेच भरला आणि लगेच पेमेंटचं ऑप्शन आलं. मग त्या शेतकऱ्याचं व्हेरिफिकेशन कसं झालं बुवा की इतक्या अर्जंट लगेच त्याच्या 7/12वर विहीर आहे का नाही किंवा त्याच्या 7/12वर जमीन किती आहे आणि लगेच व्हेरिफिकेशन झालं आणि लगेच पेमेंटचं ऑप्शन आलं. यामुळे सुद्धा बरेच CSC सेंटरवाले असतील, महाई सेवा केंद्रवाले असतील, या महाई सेवा केंद्रवाल्यांना सुद्धा द्विधा मनस्थिती झाली किंवा या शेतकऱ्याचं पेमेंट करावा का. कारण शेतकरी आल्यावर त्याचा विश्वास त्या CSC सेंटरवाल्यावर, आपले सरकार सेवा केंद्रवाल्यावर असतो की त्याला माहित असते की याच्याकडे संपूर्ण माहिती आहे आणि मग याला पेमेंट करायचं सांगावं. मात्र तोही द्विधा मनस्थितीत होता की बा आपण आज जर पेमेंट केलं आणि जर ते काही फ्रॉड असलं तर उद्या हा शेतकरी आपल्याकडेच येणार आहे आणि आपल्यालाच बोलणार आहे. म्हणून तोही पेमेंट करायला तयार नव्हता. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी पेमेंट केलं आणि काही शेतकऱ्यांना आता पेमेंट केल्याच्या नंतर काही शेतकऱ्यांना मोटर पंप निवडण्याचा ऑप्शन येत आहे तर काही शेतकऱ्यांना येत नाही. काही शेतकऱ्यांनी आज पेमेंट केलं तर त्यांना पेमेंट अपडेट झालंय हे तिथं लगेच कळत नाही, ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कळत आहे. असे सुद्धा त्या पोर्टलवर दुरुस्ती आहे, चालू आहे असं कळतंय. आता त्या बाबतीत आपण महावितरण कार्यालयाशी संपर्क केला तर त्यांनी सांगितलं की त्यामध्ये काहीतरी अपडेट काम चालू आहे, ते काम झाल्याच्या नंतर 2 दिवस थांबा, नंतर पेमेंट करा. काहींनी सांगितलं की पेमेंट करायला काही अडचण नाही, तुम्ही अधिकृत वेबसाईटहून करा, तुम्हाला तिथं दिसल. पण असं अधिकृत पक्क्यात कोणत्याही अधिकाऱ्याने सांगितलं नाही की तुम्ही कराच पेमेंट, काहीच अडचण नाही. सगळ्यांनी द्विधा मनस्थिती सांगितली. पण तरीही बऱ्याच शेतकरी, आता शेतकऱ्याला दम निघत नाही हे तर आपल्याला पहिलेच माहिती. मग काही शेतकऱ्यांना दाना पेमेंट करून टाकलं, काहीला ते मोटर पंपाचं ऑप्शन आलं, काहीला आलं नाही. आता ज्यांनी पेमेंट केलंय त्यांनी वारंवार चेक करायचं तिथं आणि त्यानंतर आपला जो काही सोलर पंप आहे तो निवडायचा आहे. कारण जे शेतकरी लवकर निवडतील त्या शेतकऱ्यांना लवकर मिळेल. आणि महत्वाची एक काळजी घ्या पुन्हा शेतकरी मित्रांनो की सौर पंप निवडताना तो सौर पंप चांगल्या कंपनीचा असावा. आता मला तर काय माहित नाही की नेमका कोणता चांगल्या कंपनीचा आहे, कारण कंपन्या ब्रँडेड आहेत काही, पण त्यांचे सौर पंप चालतात नाही चालतात याबद्दल मलाही पूर्णतः माहित नाही.
मात्र यासाठी अनुभवी शेतकऱ्यांकडून चौकशी करून, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना या अगोदर सौर पंप मिळालेले आहेत कुसुम मेडाच्या योजनेमधून, त्या शेतकऱ्यांना कोणता पंप चांगला चालतो, कोणत्या पंपाच्या तक्रारी येत नाहीत, त्या पंपाची 5 वर्षे गॅरंटी आहे, त्या कंपनीला दुरुस्त करून देणं आहे तुम्हाला प्रॉब्लेम आला तर. पण नेमका तुमचं पाणी द्यायच्या वेळेसच जर त्याचे प्रॉब्लेम यायले आणि मग आपल्याला पाणी द्यायचंय का ते प्रॉब्लेम दुरुस्त करायचा आहे, त्यापेक्षा आपण अगोदरच चौकशी करायची आणि चांगल्या कंपनीचा पंप निवडायचा की ज्याची आपल्याला अडचण येऊ नये, आणि पंपही अशा ठिकाणी फिट करायचा की त्याला चांगला सूर्यप्रकाश मिळेल. चांगला सूर्यप्रकाश मिळाला म्हणजे आपला पंप चांगल्या प्रकारे चालू शकतो. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची की कंपनी निवडताना अनुभव घेऊन किंवा शेतकऱ्यांशी चर्चा करून आपण पंप निवडावा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.